मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते 2014 ते 2019 या काळात सुरू करण्यात आलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प मागील सरकारने बंद पडले होते. मात्र सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने हे प्रकल्प पुन्हा मार्गी लावलेत. मुख्यमंत्र्यांनी विशेषतः लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केला, ज्याला महाविकास आघाडीने विरोध केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आणि पैशात लोळणाऱ्यांना 1500 रुपयाची किंमत काय कळणार. या विधानाद्वारे त्यांनी महाविकास आघाडीवर उपरोधिक टीका केली आहे. शिंदे यांनी त्यांच्या सरकारने जाहीर केलेल्या 10 सूत्री कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित करत हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं विधान केलंय. त्यांनी शेतकरी कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचं सांगत मी बोलतो ते करून दाखवतो असं स्पष्ट केलंय. तसेच त्यांनी पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे आणि भ्रष्टाचारात गुंतलेले असल्याचं नमूद केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचं आवाहन केलंय.